पावसाळ्यात ना थोड्या भाज्या कमीच असतात. अशा वेळी भाजीला काय बनवायचं? किंवा बऱ्याचदा बाहेर पाऊस असल्यामुळे आपल्याला भाजी आणायला जायला वाटत नाही. अशा वेळी कोणती भाजी करायची? घरातल्या साहित्यामध्ये आपण मस्तपैकी चविष्ट चमचमीत भाजी नक्की बनवू शकतो. ज्यांना ना भाजी आवडत नाही ते देखील एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील आणि खाताना तुमचं 100% कौतुक करतील. याची मात्र खात्री मी तुम्हाला 100% देऊ शकते. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण घरामध्ये भाजी नसेल किंवा जर तुम्हाला तीच-तीच भाजी खाऊन कंटाळा असेल, तर मस्तपैकी भाजी बघतोय. तर त्यासाठी इथं बघा एका बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलं. यामध्ये 2 चमच्यात आपण दही वापरतोय. दही नसेल तुम्ही स्किप पण करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि साधारणपणे 1 वाटी डाळीच्या पिठासाठी आपण 1 वाटी इतकं पाणी घालतोय आणि आता हे पाणी, पीठ, दही आणि पीठ हे सगळं चांगलं मिक्स झालं पाहिजे. ह्यामध्ये पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होता कामा नयेत. हा सगळ्यात पहिल्यांदा ना ह्याचे बॅटर किंवा मिश्रण आहे ना, हे सगळ्यात पहिलं तयार करून ठेवायचं आणि मग पुढची कृती करायची. म्हणजे पुढची कृती करेपर्यंत ना हे पीठ पण चांगलं ह्या पाण्यामध्ये चांगलं फुलतं. आता मस्तपैकी हे पीठ तयार झालंय. आता हे एका साइडला ठेवून देऊयात. आता गॅसवरती बघा एक मी कढई ठेवली. आता ह्यामध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल वापरते. ह्या भाजीला थोडंसं नेहमीपेक्षा थोडं तेल जास्त लागतं. ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतके मोहरी, पाव चमचा इतका हिंग घातला आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घातले. आता ही रेसिपी करताना ना कांदा अगदी बारीक चिरायचा नाही. थोडासा मोठा-मोठा जसा आपण भाजीला चिरतो ना, तो तसाच चिरून घ्यायचा. आता कांदा तेलावरती आपल्याला हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही घरात भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळता तर कोणती भाजी बनवता हे पण मला कमेंट करून सांगा. जेणेकरून मला पण आणखीन जास्त ऑप्शन्स कळतील आणि मी पण वेगवेगळ्या भाज्या नक्की ट्राय करेन. तर तुम्ही पाहू शकता साधारणपणे एक 2 ते 3 मिनिटं झाली आणि भाजीचा रंग हलकासा छान गुलाबी रंगावरती आलाय. आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो तो देखील बारीक चिरून घेतला आणि तो पण घालायचा. कांदा, टोमॅटो हे दोन्ही हे सगळं चांगलं परतलं गेलं पाहिजे. माझी आजी आधी काय करायची, जेव्हा-जेव्हा पावसाळा सुरू व्हायचा, तेव्हा उन्हाळ्याच्या आधी, उन्हाळा लागला की ती पूर्ण वांगी, कोथिंबीर हे सगळं वाळवून ठेवायची आणि त्यावेळी जेव्हा-जेव्हा पावसात तिला भाज्या मिळायच्या नाहीत, तर तेव्हा त्या भाज्या बनवायच्या. तर आधीच्या लोकांच्या रेसिपी पण खूप सुंदर होत्या. ती जेव्हा मला सांगते, की "अगं हे बनवायचं, ते बनवायचं." पण त्याची तयारी उन्हाळ्यात करावी लागते, हे जेव्हा ऐकते ना, तेव्हा असं वाटतं, की म्हणजे पावसाळ्याची तयारी आपण उन्हाळ्यात करून ठेवतो आणि त्यामुळे पावसाळा अगदी सुखकर जातो. आता हे सगळं परतवून घेतलं. ह्यामध्ये हळद, धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घातलं. हे सगळं परतलं. तर लाल तिखट जे ते काश्मीरी लाल तिखट घातलं. तुम्ही कांदा लसूण पण घालू शकता. ज्यामुळं आपल्या भाजीला आणखीन जास्त रंग पण छान येतो. 2 मिनिटं परतलं. मसाले घातल्यानंतर ते जळतात. त्यामुळं गॅस बारीक करायचा आणि आपण जे डाळीचं पीठ आणि पाणी त्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं, तर ते गॅस अगदी बारीक करायचं आणि त्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणावरती हे डाळीचं जे पिठाचं मिश्रण आहे, ते संपूर्ण घालून घ्यायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, खाली जो गॅस आहे तो अगदी बारीक असायला पाहिजे. कारण जर गॅस ओतते वेळी आपण जेव्हा पीठ ओततो ना, त्यावेळी जर गॅस मोठा असेल, तर पिठाचे पटकन अशा मोठ्या-मोठ्या गाठी आणतात आणि पीठ पटकन शिजतं आणि एकदम खाली तळाशी चिकटतं. तसं होऊ नये म्हणून गॅस बारीक केला आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण मी मिक्स करून घेतलं. आता पटापट कांदा, टोमॅटो, मसाले आणि हे डाळीचं पीठ पटकन चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकत असालच सुरुवातीला घातल्यानंतर पीठ पातळ होतं, पण अगदी काही मिनिटातच ते पीठ घट्ट व्हायला सुरू होतं. कारण बेसन पीठ जेव्हा आपण शिजवतो, तेव्हा ते नेहमीपेक्षा थोडं जास्त घट्ट व्हायला सुरुवात होते. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि बेसन पिठाचा भरपूर वापर असल्यामुळे मी 1 चमचा ओवा घेतला. तो थोडासा हातावरती घसकटून घालायचा. म्हणजे ओव्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. ज्यामुळे आपल्या पोटाला पण त्रास होत नाही. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि साधारणपणे 7 ते 8 मिनिटं हे एकसारखं परतत राहायचं. फक्त एक काळजी घ्यायची कारण बेसन पीठ जे असतं ते खाली तळाशी चिकटतं आणि चिकटलं की भाजी करपायला सुरू होते. तर तसं होऊ नये म्हणून साधारणपणे 2 ते 3 मिनिटानंतर सतत असा चमचा हलवत राहायचं. जेणेकरून ते पीठ तळाशी लागत नाही. किंवा ही रेसिपी करताना कढई जी असते थोडी जाड बुडाची घ्यायची त्यामुळं खाली देखील पीठ चिकटत नाही. आता हे बघा साधारणपणे 3 ते 4 मिनिटं झाली आणि पीठ बऱ्यापैकी घट्ट झाले. आता ही आज कोणती भाजी बनवते ह्याच्याबद्दल थोडासा एक किस्सा सांगते, की आम्ही तुळजापूरला चाललो होतो उन्हाळ्यामध्ये आणि धाब्यावरती जेव्हा थांबलो, तेव्हा तिथं भाज्यांचे मेनू कार्ड्स आले. तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलं होतं, की बेसनरी भाजी. बेसनरी भाजी हा काय प्रकार आहे? हा असा मी तिथल्या वेटरला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, की ही बेसनची भाजी बनते. जी खायला थोडीशी वेगळी लागते. ह्याला बऱ्याच जण झुणका म्हणतील, काही जण पिठलं म्हणतील. पण झुणका पिठल्यामध्ये टोमॅटो वापरत नाही, दही वापरत नाही. त्यामुळे ह्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि त्यावेळी तिथं ती रेसिपी ट्राय केली आणि छान लागली, वेगळी लागली. घरातल्याच साहित्यामध्ये बनवू शकते म्हटल्यानंतर ही रेसिपी मला खूप चांगली वाटली, की जी पावसाळा किंवा भाज्या नसतील, घरात काहीतरी
वेगळं खावंसं वाटतं, तुम्ही नक्की बनवू शकता. तर त्यावेळी नक्की ही बेसनरी सब्जी नक्की करून बघा. आता बघा साधारणपणे 6 ते 7 मिनिटं झाली आणि बेसनातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय. सुरुवातीला जास्त आणि थोडीशी चिकट वाटणारी भाजी आता हळू कोरडी व्हायला सुरू होते. तुम्हाला आणखीन कोरडी करायची असेल, तुम्ही आणखीन गॅस बारीक करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगली परतवू शकता किंवा जर तुम्हाला अशी भाजी आवडते, तुम्ही अशी पण ही भाजी ट्राय करू शकता. आता वरून ना भरपूर सारी कोथिंबीर घातली. आता माझ्या शेतामध्ये कोथिंबीर लावली होती, त्यामुळे माझ्याकडे भरपूर कोथिंबीर होती. तर त्यामुळे मी फक्त कोथिंबीर भरपूर वापरली. मस्त वाटते कारण ताजी कोथिंबीर घातली ना, की भाजीची चव अगदी दुपटीने वाढते. ही भाजी ना भाकरी, चपातीसोबत तर छान लागतेच, पण जर तुमच्याकडे पराठा किंवा जर तुम्ही गव्हाच्या पिठाचे पुलके करत ना, तर गरम-गरम पुलक्यासोबत ही बेसनरी सब्जी ट्राय करायची. अप्रतिम चविष्ट लागते. तर नक्की अशी ही मी ट्राय केली ढाब्यावरची ही बेसनरी सब्जी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे पण जर काही ऑप्शन्स असतील अशा वेगवेगळ्या भाज्यांचे, तर नक्की सांगायला विसरू नका. आजची रेसिपी किंवा आजचा हा माझा मेनू आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय